सप्रेम नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केटिंगचे सर्व अभ्यासक आपल्या सर्वांचं द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत आहे। आज एक नवीन छोटासा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओचा जो सब्जेक्ट आहे तो प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स। याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, अर्जंट इम्पॉर्टंट मॅट्रिक्सवर बनवला होता, तो टाईम मॅनेजमेंटचा भाग आहे। आणि हा जो आहे प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स हा आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या संदर्भातला भाग आहे। कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी विविध वेळेला कशी असावी, ठीक आहे। तर त्याच तसंच सेम आपल्याला फ्रेम घ्यायची आहे। समजा आपण हॉरिझॉन्टल लाईन एक्स ॲक्सिस म्हटलं, तिथे आपण प्रोडक्ट घेतलं, न्यू प्रोडक्ट, एक्झिस्टिंग प्रोडक्ट आणि न्यू प्रोडक्ट हे दोन घेतलेले आहेत। आणि वर्टिकल लाईन वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलं, एक्झिस्टिंग मार्केट आणि न्यू मार्केट घेतलं समजा असं। तर अशा पद्धतीने आपल्याला जाणवेल की 4 क्वाड्रंट्स, 4 चौकटी निर्माण होत आहेत। तिथे एक चौकट जी आहे ती आहे एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग मार्केट। एक आपले अस्तित्वातलं प्रोडक्ट आहे आपलं स्वतःचं आणि आपल्या कंपनीचं, आणि ते आपण एका एक्झिस्टिंग मार्केट आहे ज्याचं, त्या मार्केटमध्ये आपण त्याचं प्रमोशन करतो आहे। आता प्रोडक्ट म्हटल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे आपल्याकडे काहीतरी एक विशिष्ट प्रोडक्ट असणार आहे, ऑफर असणार आहे, ती मार्केटमध्ये द्यायची आहे आपल्याला। आणि मार्केट म्हणजे काय, तर मार्केट मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की मार्केट म्हणजे त्याचे सेगमेंटेशन्स होत आहेत आणि ते डेमोग्राफिक किंवा जिओग्राफिक लोकेशन्सवर किंवा लाईफस्टाईलवर असे विविध प्रकारचे सेगमेंटेशन करता येतात आपल्याला। आणि सेगमेंटेशन केल्यानंतर जे काही ठराविक सेगमेंट आपण आपला प्रोडक्ट प्रमोट करणार आहोत त्याच ठराविक सेगमेंटला त्याला आपण टार्गेट मार्केट म्हणतो। तर मार्केट सेगमेंटेशननंतर टार्गेट मार्केट आहे, त्याला STP म्हणतो। आणि ह्या टार्गेट मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट प्रॉपर पोझिशनिंग करायचं आहे। आलं का लक्षात? तर हा एक क्वाड्रंट मिळणार आहे, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग मार्केट। आता इथे कुठली स्ट्रॅटेजी राबवली जाते या क्वाड्रंटमध्ये किंवा या चौकटीमध्ये कुठली स्ट्रॅटेजी राबवली जाते की माझा प्रोडक्ट आहे, अस्तित्वात आहे, एक प्रोडक्ट अस्तित्वात आहे आणि तो मार्केटसुद्धा आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे, आपण तो मार्केट टार्गेट ऑलरेडी केलेला आहे आणि ते टार्गेट ऑडियन्सला आपला प्रोडक्ट आपण काय करतो आहे, आपण तिथे पोझिशन करतो आहे, ऑफर करतो आहे, ठीक आहे। आणि त्यासाठी जेवढे काही इनपुट्स लागणार आहेत मार्केटिंगच्या संदर्भातले ते सगळे आपण ते इनपुट्स ते योग्य पद्धतीने वापर त्याचा करत आहोत। तर इथे जी स्ट्रॅटेजी आहे त्याला आपण मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी म्हणतो। जो काय मार्केटचा पोटेन्शियल असेल, सेल्स व्हॉल्यूम पोटेन्शियल असेल, मग तो आपल्याला जास्तीत जास्त त्याचा शेअर्स घेणं, तो टॅप्ड करणं गरजेचं आहे। मग अशासाठी जे काय आपण विविध ॲक्टिव्हिटीज राबवणार आहोत त्याकरिता त्याला आपण मार्केट पेनिट्रेशन म्हणतो। कारण प्रत्येक ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचणं, आपले प्रोडक्ट त्यांनी वापरणं हे गरजेचं असतं, ठीक आहे। तर ह्या क्वाड्रंटमध्ये आपण मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी वापरणार आहोत। आपण दुसरा जर क्वाड्रंट पाहिला, दुसरा चौकट आपण घेऊ शकतो की एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे पण न्यू मार्केट। कुठला क्वाड्रंट आहे तो चौकट, एक्झिस्टिंग प्रोडक्ट, न्यू मार्केट। आता याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी आज कोल्हापूरमध्ये एखादा प्रोडक्ट, विशिष्ट प्रोडक्ट मी मार्केटिंग गेले काही महिने करतो आहे, काही वर्ष करतो आहे। कोल्हापूरचं जे काय पोटेन्शियल आहे सेल्स व्हॉल्यूम, तिथे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या ॲक्टिव्हिटीज करून तो ग्राहकांपर्यंत पोचवतो आहे। आता मला असं जाणवतं एका वेळेनंतर की आता आपल्याला कुठेतरी दुसरं जिओग्राफिकल लोकेशन बघणं गरजेचं आहे। तर मी काय विचार करतो, मग दुसरा जिओग्राफिकल लोकेशन कुठलं बघूया, खाली बंगळूर घेऊया का, की सोलापूर घेऊया, की या बाजूला रत्नागिरी घेऊया, की वरती इंदूर घेऊया, आपण नागपूर घेऊया, की सरळ गोव्यालाच जाऊया, पणजीम, ठीक आहे। तर हे जॉग्राफिकल लोकेशनप्रमाणे मी वेगळं लोकेशन मार्केट बघणार आहे। तर त्याला नवीन मार्केट म्हटलं आहे। आणि इकडे जी स्ट्रॅटेजी आपण वापरतो या ठिकाणी त्याला मार्केट डेव्हलपमेंट म्हणतो। मग तो मार्केट डेव्हलपमेंटसाठी जे जे काही रिसोर्सेस म्हणून आपल्याला लागणार आहे ते तिथे त्याप्रमाणे त्याला पुरवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या बाजारातसुद्धा, त्या नवीन मार्केटमध्ये सुद्धा आपला एक्झिस्टिंग असलेला प्रोडक्ट आपण तिथे नवीन ग्राहकांपर्यंत पोचवतो आहे। तर दिस इज नोन ॲज द मार्केट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी। तिसरा क्वाड्रंट आपल्याला असा येणार आहे चौकट की तो आहे
एक्झिस्टिंग मार्केट म्हणजे आपण कोल्हापूरचं उदाहरण घेतो तर कोल्हापूर घेऊया, पण नवीन प्रोडक्ट आता एक्झिस्टिंग प्रोडक्ट नाही. आता काय झालं, एक्झिस्टिंग मार्केट जो आपला तयार झालेला आहे तिथे आपलं एक कंपनीचं इमेज निर्माण झालेलं आहे, क्वालिटीच्या संदर्भात कस्टमर सॅटिस्फाईड आहे, कस्टमर लॉयल्टी निर्माण झालेली आहे, कस्टमर ते स्वतःहून स्वेच्छेने मागतायत किंवा रेफर करतायत. लक्षात घ्या. मग अशा वेळेला आपल्यावर जो विश्वास निर्माण झाला आहे त्या विश्वासाच्या आधारावर आता लोकांना नाविन्यरूपी एक कुठला नवीन प्रोडक्ट इथे आता सादर करायचा आहे आपल्याला, जेणेकरून तो विश्वास जो आहे, ट्रस्ट ज्याला म्हणतो, त्याला तो आपला नवीन प्रोडक्ट आपण तिथे ऑफर म्हणून आपल्याला कंपनीला आपल्याला तिथे द्यायचं आहे. नवीन प्रोडक्ट म्हणून हा न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस आहे. तर ती प्रक्रिया आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेला कधीतरी घेणारच आहोत. पण हा पूर्णपणे नवीन आहे. नवीन म्हणताना एखाद्या वेळेस कंपनीच्या विविध प्रोडक्ट लाईनमधला एक प्रोडक्ट तो नवीन प्रोडक्ट असेल तिकडे, किंवा कंपनीचे जे काही विड्थ असतात त्याच्यातला प्रोडक्ट विड्थ पण असते, म्हणजे बऱ्याचशा अशा लाईनी असतात, किंवा एका लाईनीमधला वेगळा प्रोडक्ट घेऊ शकतो आपण. उदाहरणार्थ LGमध्ये रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असतील, ठीक आहे ना. तर ह्या अशा वेगळ्या प्रोडक्ट लाईन झालेल्या आहेत. हां, तर प्रोडक्ट लाईनमध्ये काहीतरी नवीन आणणार असो आपण, किंवा प्रोडक्ट विड्थमध्ये एक नवीन लाईन आपण त्याच्यातला एक प्रोडक्ट आणणार असो, तर हे सगळे नवीन प्रोडक्ट झालेले आहे, न्यू प्रोडक्ट. ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपण कधीतरी पुढे, ही न्यू आयडियापासून सुरू होते, ती प्रोडक्ट लॉन्चिंगपर्यंतची ही प्रक्रिया पूर्ण न्यू प्रोडक्ट लॉन्चिंग. ठीक आहे, आपण चर्चेमध्ये एक व्हिडिओ हे घेणार असतो त्याच्याबद्दल. मग आता काय झालं, एक्झिस्टिंग मार्केट आणि न्यू प्रोडक्ट. मग याला आपण या स्ट्रॅटेजीला न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे, याला प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता हे 3 चौकटी झाल्यानंतर चौथी चौकट जी आहे ती आहे नवीन मार्केट, न्यू मार्केट अँड न्यू प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्टही आता आपल्याकडे आता नाही आहे एक्झिस्टिंग अस्तित्वात, पूर्णपणे नवीन प्रोडक्ट. आणि मार्केट जो असेल, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मार्केट म्हटल्यानंतर ते सेगमेंट्स होतात. ते सेगमेंटेशन डेमोग्राफी, जिओग्राफी अशा विविध पद्धतीने आपण सेगमेंटेशन करतो. तेव्हा आपल्याला एक्झिस्टिंग मार्केट जो आहे त्याच्यापेक्षा तो वेगळाच असणार आहे, लक्षात घ्या. ओके. तर या मार्केटला जेव्हा आपण देतो न्यू प्रोडक्ट आणि न्यू मार्केट असतो, या इथे जी स्ट्रॅटेजी आहे त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. मग कधीतरी आपल्याला एक येतं की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर कंपनीची जी अस्तित्वात लाईन आहे त्याच्यापेक्षा एक नवीन लाईन निर्माण करणं, त्याच्यामध्ये ऑपरेशन सुरू करणं, आणि तो मार्केटही सुद्धा नवीन असतो. मग ह्या कंपनीच्या नवीन लाईनीसाठी आपण त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हटलेलं आहे. तर इथे डायव्हर्सिफिकेशन म्हटलं तर पूर्ण नवीन प्रोजेक्ट्स होतात, तो कम्प्लिटली, तो एक्झिस्टिंगशी काही घेणं देणं नसतं. अँड हे आहे डायव्हर्सिफिकेशन. तर या मॅट्रिक्सला अँसॉफ प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्ससुद्धा म्हटलेलं आहे. प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स हे कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटला, मिडल मॅनेजमेंट लेवलच्या मॅनेजर्स लोकांना, मार्केटिंग मॅनेजर्स लोकांना हा फार महत्त्वाचा आणि उपयुक्त असा आहे की कुठल्या वेळेला कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला, जसे आयुष्यात आपले पुढे आपण चालत असतो, कंपनी जशी पुढे ग्रोथ करत असते, मग त्या वेळेला विविध स्ट्रॅटेजीज आपल्याला त्याचा ॲक्टिव्हिटीजचा वापर करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया कमेंट करा, फॉलो करा, आणि असेच नवीन व्हिडिओ मी कॉन्सेप्ट घेऊन सादर करणार आहे. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.